धूप बनवण्यासाठी नारळाची साल घेतली आहे, त्यानंतर फुले घेतली आहे काही. तर फुलं हे उन्हामध्ये वाळून घेतली कडक, आणि तुम्ही देवाला वाहिलेली फुलंसुद्धा यूज करू शकता, तेही उन्हामध्ये वाळून तुम्ही घेऊ शकतात. मीही तेच केलं आहे. त्यानंतर गुगुळ घेतला आहे. गुगुळ हे देवाच्या साहित्य जिथं भेटतं तिथं तुम्हाला भेटेल. गौरी, चंदन पावडर, सगळे एकत्र तुम्ही ताटामध्ये अगोदर काढून घ्या. काढून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फुलं आणि जी नारळाची साल आहे त्याची पावडर करून घ्यायची आहे. आणि ती पावडर झाल्यानंतर तुम्ही गौरी त्याच्यामध्ये टाकून तेही त्याच्यात फिरवून त्याची पावडर करून घ्यायची आहे. असं सगळं एकत्र तिघं एकत्र करून त्याची फाईन पावडर करायची आहे. नारळाची साल ही कोरडी असायला पाहिजे, ओली नको, नाहीतर त्याची पावडर बनत नाही. ही एक टीप लक्षात असू द्या, कारण की तुम्ही कितीही फिरवलं तरी त्याचं पावडर होणार नाही. त्यामुळे दोघंही एकदम कडक वाळलेलं पाहिजे. हे बघा ही कशी पावडर झाली. त्यानंतर चाळणीमध्ये गाळून घ्यायची. तुमच्याकडे जी चाळणी अवेलेबल असेल त्याच्याने तुम्ही ती गाळून घ्यायचं, कारण की नारळाचं ते वरती भुसा निघतो, त्याच्यामध्ये पावडर सगळं ते खाली राहतं. तर माझी चाळणी थोडीशी जाड होती, त्याच्यामुळे ते सगळं खाली पडत होतं. तर त्यामुळे मी हे 3दा चाळून घेतलं आहे, जेणेकरून ती पावडर व्यवस्थित तयार होईल आपली. त्यानंतर चंदन पावडर टाकायची आहे. गुगुळ टाकला आहे मी, ते बारीक झालं नाही म्हणून मी ते तसेच तुकडे टाकले त्याचे. 1 चमचा गावरानी तूप टाकलं इथं. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलही वापरू शकतात, खोबरेल तेल किंवा तुमचं खायचं तेल तुम्ही वापरू शकतात. त्यानंतर गुलाब पाणी वापरलं आहे. गुलाब पाणी हे मी कणिक मळण्यासाठी, ते डव तयार करण्यासाठी वापरलं आहे. लागत गुलाब पाणी टाकायचं. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता हे छान वळले जात आहे धूप, हे बघा, तर त्यावेळेस नाही टाकायचं गुलाब पाणी. हे बघा किती छान बनले आहेत ते धूप, अगदी विकतचे धूप वाटत आहे ते. आणि केमिकल फ्री आहे, यामध्ये आपण कोणत्याच केमिकलचा वापर नाही केला आहे. तर तुम्हीही घरी करून बघा. हे असे एक एक करून आपण केले आहेत ते तयार सगळे. आणि तुम्हाला मध्ये वाटलं की ड्राय झालं आहे तर तुम्ही थोडंसं गुलाब पाणी ॲड करू शकतात त्यात. असे छान झाले, छान झाले आहेत धूप, हे बघा. आणि वरून मी चंदनाची पावडर थोडी भुरभुरली आहे. आणि हे आपण 2 दिवस वाळ टाकू शकतो. आणि ऊन असेल तर 1 दिवसात वाळेल ते. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे म्हणून बाहेर हवेशीर 2 दिवसामध्ये ते तयार होतील. तर तुम्हीही नक्की करून बघा आणि कमेंट करा तुम्हाला आवडलं असेल तर. बाय.